लॉस इतका डिफिकल्ट का वाटतो? त्याची बरीच कारणं आहेत. इमिजिएट आफ्टर गिव्हिंग बर्थ टू अ चाइल्ड तुमच्या बॉडीमधले हॉर्मोन्स म्हणजे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन लेवल सडन ड्रॉप होतात. त्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम इफेक्ट होतो. प्रोलॅक्टिन म्हणजेच मिल्क मेकिंग हॉर्मोन. प्रोलॅक्टिन एन्श्युअर करतं की तुमच्या बॉडीमध्ये एनर्जी रिझर्व्ह राहील फॉर मिल्क प्रोडक्शन, विच प्रमोट्स फॅट रिटेन्शन इवन दो यू आर बर्निंग ड्युरिंग ब्रेस्ट फीडिंग. त्यानंतर कॉर्टिसॉल. आफ्टर डिलिव्हरी ड्यू टू स्लीप डेप्रिव्हेशन तुमचे स्ट्रेस लेवल वाढलेले असेल, त्यामुळे बॉडीमधलं कॉर्टिसॉल लेवल वाढलेलं असतं. इनफॅक्ट ड्यू टू स्लीप डेप्रिव्हेशन म्हणजे बऱ्याचदा न्यू मॉम्सना चांगली झोप मिळत नाही, त्या हळू छोटी त्यांची झोप पूर्ण करत असतात. त्यामुळे हंगर हॉर्मोन म्हणजेच ग्रेलिन इन्क्रीज होतं आणि सटायटी हॉर्मोन म्हणजेच लेप्टिन कमी होतं. त्यामुळे बऱ्याचदा त्या हाय कार्ब आणि शुगरी फूड कन्झ्युम करतात आणि त्यांच्याकडे लेस एनर्जी असते फॉर एक्सरसाइज. इंडियन कल्चर बऱ्याचदा हाय कॅलरी हिलिंग फूड प्रमोट करतं, लाईक घी का लड्डू, ड्रायफ्रूट लड्डू. त्यामुळे दो इट इज हेल्दी, बट जर तुम्ही तुमची पोर्शन साईज कंट्रोल नाही केली, देन यू कॅन ओव्हरशूट युअर कॅलरी नीड्स. प्रेग्नन्सी आणि पोस्टपार्टम फेज मध्ये तुमची ऍक्टिव्हिटी लेवल बरीचशी ड्रॉप झालेली असते. त्यामुळे तुमचं मसल मास सुद्धा रिड्यूस होतं, विच इम्पॅक्ट्स युअर मेटाबॉलिझम रेट. त्यामुळे युअर बर्निंग फ्युअर कॅलरीज इवन ॲट रेस्ट. तर फर्स्ट 5 to 6 months your body is healing, hormones stabilize होत असतात, your body is focusing on milk supply. So postpartum weight loss is not only about the diet and exercise, it about recovery, stress, sleep, going through the hormonal changes. त्यामुळे जर तुम्ही प्रॉपर न्यूट्रिशन आणि स्मॉल ऍक्टिव्हिटी कंटिन्यू ठेवली तर तुमचा वेट लॉस सिम्पल आणि सस्टेनेबल होऊ शकतो.